नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब सागडे, प्राचार्य न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर. आज आमच्याकडे कला महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. दरवर्षी आम्ही कला महोत्सव महाविद्यालयामध्ये साजरा करतो. कला महोत्सव 2026चं आज उद्घाटन झालं आहे. कला महोत्सव या अर्थाने घेतला जातो, या उद्देशाने घेतला जातो की विद्यार्थ्यांच्या विविध कलांना त्यांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून आम्ही कला महोत्सव साजरा करतो. या कला महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आजचा पहिला दिवस जो आहे तो विविधतेतून एकता म्हणजे एकात्मता दर्शवणारा जो कार्यक्रम आहे तो इथे आज सादर झालेला आहे. आणि त्यानंतर की विविध कल्चरल प्रोग्राम जे आहेत, सांस्कृतिक प्रोग्राम आहेत, कलाकुसर सादरीकरण आहे. ते कलाकुसर सादरीकरणामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या कला स्वतः बनवून आणतात, साहित्य बनवून आणतात आणि त्याचं सादरीकरण होतं. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी सगळ्या काही गोष्टी या महोत्सवामध्ये आहेत. खाद्य महोत्सव आहे की विद्यार्थी स्वतःचं फूड बनवतात, इथं विकतात आणि त्यातून त्यांना अर्निंग मिळते आणि यातून एक उद्योग व्यवसायाची सुद्धा प्रेरणा याच्यातून मिळते. म्हणजे असे सगळे जे प्रोग्राम आहेत तर ते खूपच छान आहे. मी विद्यार्थ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू आर्ट्स कॉलेज या कॉलेजमध्ये आहे. आज आर्ट कॉलेजचा प्रादेशिक वेशभूषा मोठ्या उत्साहात साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज असेल, विठ्ठल असेल, तुकाराम महाराज असेल, कृष्ण असेल, असे विविध वेशभूषा इथं विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरा करताना दिसत आहेत. या संदर्भात आपण या विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत. काय सांगशील तू आज शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय? मी महाराजांचं कॅरेक्टर प्ले केलं तर मला असं वाटलं की जे जिजाऊंनी जो मुलाला शिक्षण दिलं होतं, जे संस्कार केले होते, आजच्या युगात पण या उद्देशाने असं वाटतं की मुलांवरती त्याचप्रमाणे जे संस्कार व्हायला पाहिजेत, त्याचप्रमाणे महाराजांचे आचार विचार अंमलात यायला पाहिजे. ह्याच हेतून मी आज महाराजांचं कॅरेक्टर घेतलं. काय सांगशील बाळा? मी विठ्ठलाच्या रुक्मिणी बोलली आहे. विठ्ठल रुक्मिणीशिवाय अधुरा असं तिथे एक अभंग लिहिलेले आहे संतांनी. तू काय सांगशील? मी फक्त हेच सांगू शकते की नॉर्मली कहते हैं कि विठ्ठल भगवान के सर पे वो भक्तों की धूल लगाते हैं. तो मैंने जब ये लुक धरा है तो इसमें जो सारी चीज़ें हैं, ड्रेपरी, वो सारे अलग अलग भक्तों के पास से भगवान ने मुझे लाने का अवसर दिया और मैंने सच में देखा कि भगवान के प्रति लोगों की जो प्रीत है, जो भक्ति है, वो बहुत ही अलग है. सो मुझे बहुत अच्छा लग रहा है उनका आशीर्वाद. एकीकडे वासुदेव आता नाहीसं होतोय, कधी बघायला मिळत नाही, पण बऱ्याच दिवसानंतर मी कॉलेजमध्ये वासुदेवाची भूमिका करताना बघतोय. काय सांगशील? अतिशय मला आनंद होते महिला वासुदेव साकारताना, कारण आजच्या काळात हे शक्यतो जास्त कोणाला माहिती नाहीये आणि त्यामुळे मग मी वासुदेवाची भूमिका साकारते. इथं आपण बघू शकतो विना वगैरे. काय सांगतो? मी आज जे वारकऱ्याचं माहेरघर आहे अशा असणारे पंढरपूरची देवता म्हणजे विठ्ठल, अशा भगवंताचे सर्व असणारे वारकरी त्या असणाऱ्या भगवंताकडे जातात, माहेरामध्ये जातात आणि सर्व वारकऱ्यांना घेऊन जे संत निघतात त्या संतांमधील एक जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं पात्र मी स्वीकारलेलं आहे. तुकाराम महाराज जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा असा घोष करत ज्ञानोबा माऊली या भजनामध्ये सर्व वारकऱ्यांना घेऊन भगवंताच्या दर्शनासाठी जातात. तू कोणती भूमिका साकारली आहे? लोक आम्ही घेतलेला आहे. ब्रजभूमीमध्ये राधाकृष्ण हे सर्वात पहिले तिकडचे रहिवासी होते, त्यामुळे आम्ही राधाकृष्णाचा रोल केला. खरं तर कृष्ण हा मुलाची भूमिका आहे. आज तू ते चांगल्या पद्धतीने पार पाडताना दिसते. मला खूप आनंद होत आहे की कृष्ण हा मुलगा असून मी आज त्याचा लुक केलेला आहे. खरंच मला खूप चांगलं वाटतं. अशा पद्धतीने विविध भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तू कोणती भूमिका साकारली? मी संत मीराबाईंची भूमिका साकार करते, कारण जसं आपण बघतो राधाकृष्ण रुक्मिणी यांना ओळखतात पण मीराबाई कुठेतरी मागे पडतात असं मला वाटतं. कारण मी कॉलेजमध्ये जेव्हा विचारलं ते बोलत होते फ्रेंड्समध्ये, मी संत मीराबाईंची भूमिका साकारते. मला 2 मुली म्हटलं मला तुझं लूक दाखव गुगल. मी बोललो मी करूनच दाखवते. अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात होता. इथं वेशभूषा साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.